काव्या रुद्रच्या ऑफिसमध्ये गेली आणि सरळ बाथरूम शोधून काढले. घराची सजावट पूर्ण बदलली होती, पण इथे मात्र तशीच ठेवली होती. काव्याच्या मनात विचार आला, म्हणजे मला नको म्हणूनच त्याने घरामध्ये बदल केला असेल का? शक्य आहे. दरवाजाबाहेर उभा रुद्र डोळे बारीक करून तिच्याकडे पाहत होता. पाणी बंद कर, त्याने माधवला सांगितलं. माधव थक्क झाला. अहो, टॉयलेट साफ करायला लावलं ते पुरेसं नव्हतं का? आता स्नान करतानाही का? दरम्यान काव्याने मनसोक्त आंघोळ केली. चेहरा अर्धा धुतला आणि आरशात पाहून मेकअप लावायला घेतले. पण तेवढ्यात अचानक पाणी बंद झाले. ती थबकली. आता काय करू? अर्धा चेहरा धुतलेला, शरीरावर फक्त टॉवेल आणि दरवाजा ठकठकला. पाईप खराब झाला आहे. दार उघड, रुद्रचा आवाज आला. काव्या घाबरली. नको, मी अजून कपडे घातलेले नाहीत. आत येऊ नका. काय म्हणालीस? रुद्रने ऐकलंच नाही. तो सरळ आत आला. काव्या घाईघाईने टॉवेल घट्ट पकडून उभी राहिली. चेहरा झाकण्यासारखा काहीच नव्हतं. तोच अचानक कय्या उंदीर. ती किंचाळली आणि पळून रुद्रला धडकली. दोघे खाली कोसळले. काव्या त्याच्या छातीवर चेहरा लपवून थरथरत म्हणाली, खूप भयंकर आहे. उंदीर. रुद्रच्या छातीवर तिचं ओलं केसाळ शरीर चिकटलं होतं. त्याने दात काढून सांगितलं, सोड मला. त्याच क्षणी, रुद्र, काय चाललंय इथे? साक्षीचा आवाज आला. दोघेही गोठले. साक्षीने दार उघडताच जे दृश्य पाहिलं काव्या, रुद्रच्या मिठीत फक्त टॉवेलमध्ये. साक्षी हादरली. डोळे विस्फारलेले होते. तो कुरूप बदक आणि इतका जवळ. तिथे माधव आणि अंगरक्षकही आले. सर्वजण स्तब्ध. रुद्रच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट होता. काव्य चेहरा झाकत उठली. क्षमस्व, माझ्याकडून चुकलं. ती धावत निघून गेली. रुद्र तिला थांबवणार इतक्यात साक्षीने त्याचा हात धरला. रुद्र, तुमच्यात नक्की काय आहे? रुद्रने कपडे ठीक करत तात ओठावर आपटले. काही नाही, फक्त एक गोंधळ. साक्षीच्या डोळ्यात ईर्ष्या आणि राग होतं. ती रांड. मी विचार केला होता त्या तिघांनी तिला धडा शिकवला असेल, पण तिनेच संधी काढली. काव्या घरी जाऊन तयार झाली. मेकअप केला आणि हॉस्पिटलला आली. आदित्य आनंदाने म्हणाला, काकू, मला वाटलं बाबा परत तुम्हाला हाकलतील. काव्या हसून म्हणाली, नाही रे, असं काही नाही. रात्री उशिरा रुद्र परतला. काव्या थोड्या अपराधीपणाने त्याच्याशी बोलली. सर, तुम्ही आलात? रुद्र तिच्याकडे दीर्घ नजर लावून म्हणाला, ये, मला ॲक्युपंक्चर कर. ती दचकली. हो. काव्या कामाला लागली, पण रुद्रचे डोळे तिच्यावर रोखलेले. तुला हे कुठून शिकायला मिळालं? त्याने विचारलं. एक गुरूकडून, ती म्हणाली. आणि का? लोकांना निद्रानाशाचा त्रास होतो म्हणून. रुद्रने भुवया उंचावल्या. ही फक्त छंद आहे की अजून काही? काव्या मनात गोंधळली. तो संशयाने पाहत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आदित्यसाठी स्वयंपाक केला. समर कॅम्प रद्द झाल्यामुळे मुलगा कट्टू होता. काव्याने विचारलं, तुला नीट आठवते का? तुला पाण्यात ढकललं कोणी? आदित्य म्हणाला, नाही. तेवढ्यात साक्षी आली. काव्या तिच्याकडे रोखून पाहत राहिली. कदाचित हीच काम तर नाही? साक्षीने तिरस्काराने काव्याकडे पाहिलं. तुझं धाडस माझ्या कल्पनेपेक्षा खूप जास्त आहे. काव्या निरागस चेहऱ्याने म्हणाली, मला समजत नाही मिस साक्षी, काय बोलताय? साक्षीने तिचा हात पकडत धमकी दिली. जर तू पुन्हा रुद्रच्या जवळ गेलीस तर तुला मी भयंकर मृत्यू देईन. काव्याने डोळे बारीक केले. भयंकर म्हणजे? अगदी आदित्यसोबत जे केलंस तसं? साक्षी दचकली. तिच्या डोळ्यात क्षणभर आश्चर्य चमकलं. तुला कसं कळलं? ती हबकली, पण लवकरच स्थिर झाले. तुझ्याकडे पुरावा आहे का? काव्याच्या अंतःकरणात धस्स झालं. खरंच तीच होती. रुद्र ज्याच्यावर प्रेम करतो ती स्त्री आदित्यला द्वेष करते, त्याला इजा करायला पाहते. काव्याला हे कसं सहन होणार? तिला कसं परवडणार की साक्षी रुद्रच्या आयुष्यात राहील आणि आयुष्याची सावत्र आई बनेल? ती खिन्न मनाने घरी परतली. आयशा तिच्याकडे पाहून आश्चर्याने म्हणाली, आई, काय झालं? काव्या हसत म्हणाली, काही नाही ग. आयशाने गेम बाजूला ठेवला. धावत आली आणि आईच्या घाम पुसू लागली. आई, तुला पाणी आणून देऊ का? मुलीच्या प्रेमळ काळजीने काव्याची सगळी हतबलता क्षणात नाहीशी झाली. माझ्या मुलांसाठी मला मजबूत व्हायलाच हवं. ती हसत म्हणाली, माझी आयशा खूप गोड आहे. चल ग, आईला एक किस दे. आई, इतकी बनावटपणा नको. आयशाने तिचं भावनिक वातावरण लगेच हलकं केलं. पण काव्या पटकन उठली. मला आठवलं, अजून काही काम आहे. ती आदित्यच्या लिव्हर ट्रान्सप्लांट नंतरची तब्येत विचारायला डॉक्टरांकडे जाणार होती. आई बाहेर पडताच आयशा मनात म्हणाली, आईला कोणीतरी त्रास दिलाय आणि ते नक्की काय? गायकवाड कुटुंबातलं कोणीतरी आहे. धाडस करतात, माझ्या आईला त्रास देतात. त्यांना जगण्याचा हक्क नाही. तिने निर्धाराने लॉबीकडे मोर्चा वळवला. आई म्हणाली होती की रुद्र गायकवाड कुटुंबाच्या इमारतीत काम करतो. आयशा आत शिरायला लागली, पण सिक्युरिटीने अडवलं. हे मोठ्यांचं कामाचं ठिकाण आहे, तू आत येऊ शकत नाहीस. आयशाने मान वर करून म्हटलं, मला रुद्रला भेटायचं आहे. पहरा देणारे दचकले. काय बोलतेस? रिसेप्शनिस्ट हसत म्हणाली, आजवर तरुण मुली येत असतात प्रेसिडेंट रुद्रला भेटायला, पण इतकी लहान मुलगी? तुझ्या आईने तुला पाठवलंय का? लोक रोज वेगवेगळ्या बहाण्यांनी रुद्रला भेटायला येतात, पण लक्षात ठेव, आमच्या प्रेसिडेंटशी गडबड केली तर तुझी अज्ञानी आई तुरुंगात जाईल. आयशाच्या भुवया
आठवणी भरल्या. माझी आई अज्ञानी नाही. सगळे जोरात हसू लागले. लहान मुलींच्या बोलण्याला कोण महत्त्व देणार? आयशा संतापली. हे लोक हसतायत, मला आत जाऊ देणार नाहीत तर मग माझा मार्ग वेगळा. ती बाहेर धावून गेली. एका कोपऱ्यात बसली. बॅगमधून लॅपटॉप काढून टकटक टायपिंग सुरू केलं. क्षणातच तिने युनिव्हर्स कंपनीचं नेटवर्क हॅक केलं. दरम्यान वरच्या ऑफिसमध्ये साक्षीने खाणं आणलं. रुद्र, तुम्ही फारसं खात नाही, थोडं खा. रुद्रने तिच्याकडे पाहिलं. ठीक आहे, धन्यवाद. साक्षीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. हे तर माझं कर्तव्यच आहे. रुद्रला मात्र तिचं खाणं गिळवेना. त्याला काव्याने बनवलेलं अन्न आठवलं. हळूहळू तो त्या चवीला सरावला होता, पण साक्षीसमोर काहीच बोलला नाही. तेवढ्यात माधव धावत आला. सर, कोणीतरी आपल्या नेटवर्कमध्ये घुसलंय. काय? रुद्र दचकला. युनिव्हर्सचं नेटवर्क तर लोखंडी भिंत होतं, ते कोणी मोडू शकेल? मॉनिटरिंग रूममध्ये तांत्रिक अधिकारी ओरडला. प्रेसिडेंट गायकवाड, हा इंटरफेरन्स सिग्नल आपल्या इमारतीच्या खाली आहे. रुद्रच्या ओठावर थंड हास्य उमटलं. छान, आपल्या दारातच आवाहन करतात. तो लगेच टीमसह खाली उतरला. बाहेर आयशाने संगणकावरून रुद्रची माहिती उघडली. त्याच्या काळ्या डोळ्यांकडे पाहून तिला काहीतरी ओळखीचं वाटलं, पण लगेच तिने दुसरी व्यक्ती तपासली. साक्षी. दिव्या मावशीकडून तिला या बाईबद्दल ऐकलं होतं. हीच माझ्या आईला त्रास देणार, एवढी कुरूप. माझ्या आईच्या सौंदर्याला तोड नाही, तरीही ती आईवर हल्ला करते. नाही चालणार. तेवढ्या साक्षी खाली आली. फोनवर बोलत होती. माझं लिव्हर आता पूर्ण बरा झालंय, काही त्रास नाही, म्हणून मला पुन्हा फोन करू नका. तिने कॉल कट केला आणि चालत निघाली. अचानक एखादा वॉटर बलून तिच्यावर फुटला. तिच्या स्वच्छ कपड्यावर पाणी पसरलं.